बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर तुम्ही कार्यक्रमात आलात तर आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. तर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही इथे येऊन बसावे थोडं. आणि हे मॅन ऑफ द मॅचचा कार्ड. आणि ह्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे तो करण नायनेकर. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती आणि तसेच चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती करण यांच्याकडून. तसेच सन्मानित करतील आपले शैलेश धापके सन्मानित करतील. त्यांना आमंत्रित करतो मी की त्यांचा करण नायनेकर यांचा सन्मान करावा. येतो त्याला ते फोटो थोडा कॅमेरामॅन कुडगाव संघाचे कर्णधार शैलेश दापके आज इथे उपस्थित राहून आपल्या SPL प्रीमियर लीगची शोभा वाढवली. तसेच मी कालबुनार क्रिकेट संघाकडून आभार व्यक्त करतो की तुमची उपस्थिती खूप महत्त्वाची होती. राईट मोर्द मारा करतील राजेश चव्हाण यांना मोठं बलाढ्य संघाने उंच असा शॉट मारलेला आहे आणि आरपार सीमा पार रामदेव पतंजली बाबा शॉट. चांगल्या षटकाच्या स्वरूपामध्ये आज 6 रन मिळालेले आहेत. राजेशच्या बॅट मधून आलेला शानदार षटकार आणि हा षटकार असा तसा ना चांगला षटकार होता. बाबू यांना चांगली हवा दाखवलेली आहे. बाबू पुन्हा राईट मोर्दा मारा करतील. राजेश चव्हाणांना दुसरा चेंडू हाताला येत आहेत बाबू राजेश चव्हाण यांना. आणि हा यॉर्करचा बॉल होता. यॉर्कर खोदून काढलेला आहे आणि हा 1 रन कंप्लीट करत असताना दुसरा रन चोरी करत होते पण त्यांना राजेश चव्हाण यांना जमलं नाही आणि ते निलेश याने दिलं नाही दुसरा रन. कारण चांगलं क्षेत्ररक्षण असं सजवलेलं आहे शिवशंभो याने. आणि थोडेसे आपल्याला विनंती आहे प्रत्येक संघाला की लाईनमॅन प्रत्येकाने जावे. प्रत्येक संघाला थोडी विनंती आहे की लाईनमॅन प्रत्येकाने जावे. ही जबाबदारी आपली आहे. चांगला डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बाबू यांच्याकडून. पुन्हा राईट मोर्दा मारा करतील अभिषेक यांना. तर बघूया आपल्या संघासाठी बाबू सुद्धा काय करतात. आणि चांगली फलंदाजी मग अशी पाहायला मिळाली होती आणि हा उंच असा शॉट मारलेला. आणि हा मी पुन्हाही बोलू शकतो रामदेव पतंजली बाबा शॉट आर पार सीमा पार नदीवर मारलेला हा बॉल अभिषेक. आणि आज आपल्या गावामध्ये हे साला ना आज स्वतः कर्णधारांनी ऑफच्या दिशेला कट करत असताना पण तो अभिषेक पेंढारी यांना काही जमला नाही. हलकासा क्लिक करणार होते पण त्यांना जमलाच नाही. पण हा डॉट बॉल संघाची वाढती धावसंख्या 15. चांगलं स्कोर उभा केलेला आहे मोरिया 11ने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती पण कुठे ना कुठेतरी बाबू थोडेसे महागडे पाहायला मिळाले आहेत आपल्याला. तर दुसरी गोलंदाजी घेऊन येत आहेत योगेश. आणि तसेच मी शैलेश धापके यांनी आपल्या SPL प्रीमियर लीग यांच्यासाठी 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. तर मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि आमच्यासाठी थोडी उपस्थित दाखवून राईट मोर्दा मारा करतील राजेशान. आणि उंच असा शॉट मारायला कॅच होऊ जेल बाद होऊ शकतो. कॅच ऑफ द मॅच विजय कदम याने चांगले जेल घेतला आहे विजय कदम यांनी. आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती योगेश यांनी. आणि पहिल्याच चेंडूमध्ये विकेट घेतला आहे योगेश याने. कुठेतरी बॅट थोडीशी फिरली होती राजेश चव्हाण यांची पण त्यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत
वैभव राणे त्यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय वैभव राणे. स्ट्राईक घेत असताना बघूया आपल्या संघासाठी ते मोठा स्कोर उभारतील का नाही, मोठा डोंगर उभारतील का नाही. तसेच विजयचं कौतुक करू तेवढंच कमी, कारण आज बघायला गेलो तर खूप कमी खेळायला येतो, पण जो आज खेळायला आला त्यांनी जो खेळ दाखवला तो खूप मुलांना शिकायला भेटतो की मी एक दिवस येतो पण चांगलं खेळू शकतो. खूप सारे असे प्लेयरला घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे काहीतरी. आणि तसेच योगेश सुद्धा चांगलेशे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्याच चेंडूमध्ये पहिलाच धक्का बसला आहे. मोरिया 11 यांना राईट मोर मारा करतील वैभव यांना. थोडस कुठे ना कुठे जर भरकटले तर वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन आपल्याला मिळते. वाईट चेंडू टाकलेला आहे. वैभव राणे थोडेसे चंदन सारला खेळणारे खेळाडू आहेत. चांगल्या यांचं सुद्धा नाव आहे वैभव राणे. राईट मोर मारा करतील वैभव राणे यांना. बघूया आपल्या संघासाठी. आणि हा उंच असा शॉट मारत असताना हा कॅच होऊ शकतो का, पण नाही, हा कॅच ड्रॉप झालेला आणि चोरून रन दोन धावलेले आहेत. आणि हे 2 रनावर समाधान. चोरून 3 रनाचा धावायचा प्रयत्न करत होता, पण हा पंचांचा निर्णय आपल्याला मानावा लागेल. पुढील होणारा सामना त्रिशा 11 वर्सेस नियान फायटर्स. दोन्ही कर्णधाराने टॉस बॉक्स साठी यावे. टॉस बॉक्स मध्ये यावे. नियान 11 आणि त्रिशा. निहान 11 त्रिशा. दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यावे. संघाची वाढती धावसंख्या 18. आणि हा थोडा महागड ठरलेला आहे. हा रनअप आपल्याला महागड ठरलेला आहे. तर अजून किती वेळा बोलू, 4 वेळा बोलू आता. तर त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे. आपल्या गावची आन बान शान, क्रिकेटची शान पाहायला मिळते. मुंबई ठिकाणी चांगली रणनीती करत असताना विकी आंबेकर चांगली गोलंदाजी सुद्धा करत असतात, चांगली बॅटिंग सुद्धा करत असतात. आज ते स्ट्राईक वर आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. मोरिया 11 ला पुढे घेऊन जातील का ना. आई सुद्धा आणि चांगला हलकासा ऑफच्या दिशेने क्लिक केलेला आहे आणि हा एक सिंगल रन धावून गेलेला, पण ते आणि विजय कदम चांगलं थ्रो अप करताना 2 रन कंप्लीट केलेले आहेत विकी यांनी. वेदान आंबेकर, वेदान गोरेवले कुठे असतील त्यांनी उपस्थित राहावे. त्रिशा 11 वर्सेस नियान कुठे असतील तर दोन्ही कर्णधारांनी उपस्थित राहावे टॉस बॉक्स मध्ये. आणि हा सुंदर असा जेल घेतलेला आहे बाबू यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं बाबू यांच्याकडून. चांगला जेल आणि हा मोठा फटका लागलेला आहे मोरिया 11 यांना. हॅलो आपले सर्व गावचे समाजसेवक श्री विलास साखरे कुठे असतील त्यांनी अतिथी कक्षामध्ये यावे. त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. विलास साखरे साहेब कुठे असेल त्यांनी मंडपात स्टेज पाहिजे यावे. त्यांना बसण्याची आयोजकांनी व्यवस्था केलेली आहे. विलास साखरे साहेब. संघाची वाढती धावसंख्या 20. वन टू गो. स्ट्राईक वर आहेत प्रितेश शेडगे. बघूया आपल्या संघासाठी काय करते, कारण मोठमोठे हाल्या गेला. पुढील होणारा सामना नियान वर्सेस त्रिशा. लवकरात लवकर सामने खेळून घ्यावे. अजय कदम लवकरात लवकर. मी सन्मानित करतो विलास साखरे यांना टॉस साठी.
तर कृपया करून आपल्या संघाची शोभा वाढवावी. थोडा टॉस साठी विलास साखरे यांना मी आमंत्रित करतो. राईट मोर मारा करतील वैभव राणे यांना विकी. बघूया आपल्या संघासाठी काय रन स्कोर कुठपर्यंत नेतील आज बघू शकता. आणि चांगला उंच असा फटका मारत असताना की ऑफच्या दिशेने बॉल गेलेला आहे. कॅमेरामॅन थोडा टॉस पुढील होणारा सामना त्रिशा 11 वर्सेस नियान फायटर्स. बघूया दोन्ही मोठे संघ आहेत पण गेल्या मॅच मध्ये दोन्ही संघ पराभूत झालेले. आताच टॉच विन झाले होते नियन फायटर्स यांचे कर्णधार. हॅलो हॅलो सिंगल रन आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. संघाची वाढती धाव संख्या 23. कुठेतरी खचले आहेत मोरिया 11. जर का हा सामना त्यांना जिंकायचा असेल पुढे जर जायचं असेल तर चांगला स्कोर उभारा लावणे. हा उंच आग बन हा चौकार मारलेला आहे. चांगला फटका मारलेला आहे प्रितेश. म्हणूनच आज या प्लेअरला 16,000 मध्ये का घेतलेले आहे. आज याने त्या 16,000चं महत्व दाखवलेलं आहे की मी का मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातोय, की मला आज मोठी का बोली लागली. ह्या खेळाडूने आज दाखवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही दशरथ टमके काय बोलू शकता ह्या चौकारावर. संघाची वाढती धाव संख्या 27. धन्यवाद शुभम. बघा मी म्हटलं होतं की तुम्हाला कुठल्या स्थानकावर उतरलं याचा महत्त्व नाही, पण तुम्ही ज्या पण बॉल जर तुम्ही खेळणार त्या बॉलला चांगले 2 बॉल भेटले तरी 2 बॉल षटकार ठोकू शकतात. या भरोशाने तुम्हाला आपला कर्णधार त्या क्रमांकावर उतरतो आणि राईट टाइम ओव्हर द विकी मारा करतील बाबासाठी. बाबा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून आता त्या बॅटमध्ये आणि षट काय शॉट केला आहे, पण तिथे तेवढीच एकदा क्षेत्र सुंदर असा झेल पकडून बाबा परतीच्या दिशेने एक चांगला असा शॉट सिलेक्शन खेळला होता. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. तसेच आपल्या या मंडळाला सन्माननीय श्री विलास साखरे साहेब यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. आज संघाची वाढती धावसंख्या 28 ला विन. पाहू शकता आज मोरिया 11 तुम्ही बघू शकता चांगले बॅटिंग करत असताना आज कुठे ना कुठे तरी खर्चडले. तर तुमचं ह्याच्यावर काय मत असेल, कसे खचले ते आज तुम्ही सांगू शकता आम्हाला. नाही नक्की शुभम, मी तुम्हाला एकच बोलू शकतो की त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांचे नक्की शुभम कारण त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांचे महत्त्वाचे 2 विकेट गेले कारणामुळे त्यांना एकाने तरी सांभाळून खेळायला पाहिजे होता. आणि आपली रणनीती आपले स्कोर आपल्या टीमसाठी थोडासा 30-35-40च्या टप्प्यात घेऊन गेले असता तर समोरच्या टीमला पण थोडासा टफ फाईट झाली ती मॅच पाहण्यासाठी. आज तुम्ही बघू शकता शिवशंभू 11 सुद्धा आज मोठा संघ आहे. आज चांगली गोलंदाजी हाताळत असताना कुठे ना कुठे तरी चांगलं रन दबावण्याचा प्रयत्न केला आहे शिवशंभू यांनी. तर त्यांच्या बॉलिंगमधून तुम्ही काय परफॉर्मन्स केला की त्यांनी चांगली गोलंदाजी कोणत्या हेतूने कोणत्या अँगलने कशी थांबवली, जेवढे रन द्यायचे होते त्यांनी थांबवून दिले आज. नाही नक्कीच त्यांनी आता बघा धनु 11चे पहिले सामना होता ते त्यांनी पहिला सामना जिंकला होता. त्यांना त्यांची स्ट्रॅटेजी त्याला माहिती होती की पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर 1 आणि 2 विकेट काढले तर आपण पुढचे सामने आपण पुढच्या त्यांना रनमध्ये आपण थोडासा बंदोबस्त आणि रन आपण त्यांना कमी रन द्यायचा प्रयत्न केला असता. आता दशरथ नक्कीच तुमचं बोलणं खूप मुलांना शिकवून जातो.
पण आज तुम्ही बघता हे नावाजलेले दोन खेळाडू आज मैदानामध्ये उतरलेत. धनेश चव्हाण आणि बाबू कदम. आज हे श्रीवर्धन तालुक्यामध्ये खूप असं यांचं नाव ऐकलं आहे. बाबूचं तर खूप सारं नाव ऐकलं आहे. तर बॅटिंग याची तुम्ही बघितलं असणार 2 वर्षामध्ये. नाही लहानापासूनच बघत आलोय, पण आज काय यांची बॅटिंग लाईन कशी असेल तर तुम्ही 2 शब्द सांगू शकता? नाही नाही, नक्कीच बघा, बाबूला मी एकदम जवळून ओळखतो, कारण माझा बाजूला राहतो, शेजारी आहे. आणि बाबू हा एक काळभर क्रिकेट संघाला लाभलेला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, एक सर्वोत्कृष्ट. आणि तो शुभम, तुम्हाला सांगावं म्हटल्यानंतर बाबूचं बोलणं तेव्हा आहे तेवढं त्यांनी म्हणजे RRT प्रीमियर लीग असू दे, मसला प्रीमियर लीग असू दे, किंवा बोरली पंचायत लीग असू दे, श्रीवर्धन असू दे, ह्या अशा पंचकृषीमध्ये त्यांच्यासमोर आपला धनेश चव्हाण, तो स्वतः संघमालक, ते आपल्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपला संघ खेळवत असतो. त्या हिशोबाने चांगल्या प्रकारे बाबू बॉलिंग करतो. बॉलिंग बॅटिंग तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगल्या प्रकारे बाबू चांगल्या प्रकारे बॅटिंग आणि बॉलिंग आपल्या ह्या बॅटमधून तो चांगले रन काढू शकतो. आणि समोर दशरथ बोललं बरोबर आहे तुमचं. आता तुम्ही समोरच बघता बलाढ्य संघ उभा आहे क्षेत्ररक्षण करत असताना, आणि चांगलं गोलंदाजी करत असतो प्रेम आंबेकर. याला सुद्धा तुम्ही बघितलं आहे मुंबई ठिकाणी मुंबई ठिकाणी गोलंदाजी करत असतो. तर ह्यांची आज बॉलिंग लाईनअप कशी असेल, बाबूला थोडं थांबवेल का या स्कोरवर? आणि जेवढा स्कोर उभा केला आहे तो स्कोर दबवण्याचा प्रयत्न केला तर ह्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मोरया 11 तर तुम्ही ह्यांच्या बॉलिंगच्या स्वरूपामध्ये ह्यांच्या काय सांगू शकता 2 शब्द या प्रेम आंबेकर? अरे नक्की शिवम, कारण बघा, कारण आपला प्रेम आहे ना, प्रेम आपला एक चांगलाच नवीन KCC मध्ये एक नवीन उभा होता, सितारा होता. आणि तो आणि मोस्ट एक 30,000चा प्लेअर म्हणून प्रेमला या संघ मालकाने आपल्या टीममध्ये घेतला आहे. काहीतरी त्याचा परफॉर्मन्स बघूनच घेतला होता. आणि पहिल्याच ओव्हरला त्याने पहिल्याच बोलला पंचाचा निर्णय वाईट. अतिरिक्त धाव किती आहेत? 1 अतिरिक्त धाव वाईट. चांगलासा टोटल. आणि संघाची धावती रणसंख्या 2. हलकासा क्लिक करायचा प्रयत्न होता दशरथ, पण तो थोडा काही भरकटलाय बाबू यांना. पण राईट मोरदा मारा करतील धनेश यांना प्रेम. बघूया आपल्या संघासाठी काय आणि उंच असा शॉट मारलेला, आणि हा झेल होऊ शकतो का दशरथ? हो झेल होऊ शकतो का? इथे बघा, झेल बाद होण्याची संधी होती, पण ती संधी त्यांनी गमावली आहे. चांगला तर हा जर झेल पकडला असता तर आपला मोरया 11ला थोडीशी मुभा भेटली असती की आपण कमीत कमी त्यांना रन करायची. पण हा त्यांनी झेल सोडून, मला वाटतं हा झेल सोडला की कॅच सोडली की मॅच सोडली ते आपण पुढील सामन्यामध्ये आता बघू आपण. हा दशरथ तुम्ही बरोबर बोललात. जर ही कॅच महत्वाचीच होती, कारण ही जर कॅच नाही घेतली असती तर आज हा मोरया 11 कुठे ना कुठेतरी जिंकून पुढे गेला असता. पण ह्या कॅच मध्येच मॅच होती. तर आपण बघूया आता राईट वरद मारा करतील परत धनेश यांना प्रेम. बघूया आणि उंच असा परत यॉर्करचा बॉल खोदून काढलेला, आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अभि यांच्याकडून. चांगला दुसरा रन चोरून धावून घेतलेला आहे बाबू याने. म्हणूनच बाबू आज श्रीवर्धन तालुक्यामध्ये का ओळखला जाणार आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं. बघूया तुम्हाला काय वाटतं आज काय असेल जिंकण्याची कंडिशन 2 संघामधून समजेल का आम्हाला? नाही नक्की शुभम, मी काय दोन्ही संघ एकदम बलाढ्य संघ आहेत, कारण दोन्ही 10च्या 11 खेळाडू आपल्या 100% देण्याचा प्रयत्न करतात. कारण मी काय बघा, क्रिकेट हा असा खेळ आहे की पूर्ण डीपमधून जाऊन 11च्या 11 खेळाडूंनी आपला 100% द्यायला पाहिजे. कारण बघा मित्रांनो, समुद्रामध्ये वरवर पोहल्याशिवाय मोती मिळत नाही. त्याप्रमाणे आपण क्रिकेटमध्ये 100% एफर्ट यायचा प्रयत्न करायचा, तरच आपण विजय प्राप्त करू शकतो. तसेच संघाची वाढती धावसंख्या 7. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे प्रेम यांच्याकडून. आणि स्वराज तांदलेकर कुठे असतील, त्यांनी आपले कर्णधार बोलवत आहेत, तर त्यांनी यांनी मंडपापाशी यावे आणि पंच निर्णय कळवा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रेम यांच्याकडून. राईट मोरदा मारा करतील प्रेम बाबू यांना. संघाची वाढती धावसंख्या 7. बघूया हलकासा क्लिक, उंच असा फटका मारला. झेल होऊ शकतो जर झेल झाला, आणि हा झेल झाला आहे. राजेश याने झेल घेतला आहे, तो असा तसा झेल नाही घेतलेला आहे. तुम्हाला काय वाटतं दशरथ की ही मॅच जिंकू शकतात का शिव शंभू 11? बघू शकता. नाही मी शुभम, मी काय होतं, ही झेल नाही म्हणून त्यांनी मॅच पकडली आहे असं वाटतंय की एकदम चांगला उत्कृष्ट असा बॉल टाकून राजेश आपला स्वतः कर्णधार आणि कर्णधाराची झेल पकडला आहे, आणि ते कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत मला वाटतं. आणि खरंच या बॉलरचा कौतुक करावा. आणि राईट मोरचा विकेट चांगला मला करत आहे प्रेम. हा 30,000 पॉईंटला जर संघ मालकांनी घेतला आहे,
आणि तो त्याची कामगिरी अत्यंत उत्तम प्रकारे सादर करत आहेत. आता बघू शकता तुम्ही निलेश कदम यांची जागा सांभाळण्यासाठी अजय कदम सर्व गावचे हार्ड हिटर लेग पट्टाच्या दिशेने चेंडू घालवणारा हा प्लेयर अजय कदम पाहू शकता स्ट्राईक वर जात असताना धनेश सोबत. बघूया आपल्या संघासाठी हा संघ जिंकून देऊ शकतो का अजय? काय वाटतंय तुम्हाला दशरथ कदम हा अजय वन मॅन शो खेळू शकतो का? दशरथ ठमके चुकीची दुरुस्ती. दशरथ ठमके हा अजय वन साइड घेऊन जाऊ शकतो का? हा अजय मध्ये एवढी आहे भरोसा एवढी ताकद आहे की तो हा लीडर बल्लेबाज आपण सातत्याने त्याकडे पाहत असतो आणि तो पूर्ण प्रयत्न करू शकतो. कारण गेल्या SPL पर्व दुसऱ्याचा रनरअप संघ ठरला होता. त्याच्यात एका शॉटमुळे ते फायनल तसेच एक ओव्हर 7 रन 7 धावा 10 बॉल 21 रनाची आवश्यकता धनु 11 यांना या संघाला. तसेच एकदम बघूया. तसेच तुम्ही बोललात बरोबर आहे समोरचा संघ तुम्ही मोरिया 11 कारण का गेल्या 2 वर्षामध्ये बघत आला आपण सलग 2 वर्ष चॅम्पियन ठरलेले हा संघ आहे मोरिया 11. तर ह्या वर्षी हा ठरू शकतो का? कारण त्यांचे आज खेळले आपण पाहतोय चांगले खेळ करत आहेत मोरिया. कारण नाही नक्की शुभम बघा क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. सगळ्यांच्या क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. कोणी पण आपला 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करावा आणि आपला संघाला विजय प्राप्त करून द्यायचा. तसं या दोन्ही संघ बलाढ्य संघ असल्यामुळे दोन्ही आपल्या 100% देण्याचा प्रयत्न करतात. बघूया ह्याच्यामध्ये लास्ट हा मला वाटतं की आतापर्यंत लास्ट बॉलपर्यंत मॅच जाऊ शकते. तसेच 11 फायटरचे खेळाडू मॅनेजर महेश यादवजी प्लीज तुम्ही मैदानाचा ताबा घ्यावा. तसे राईट टाइम ओव्हर द विकेट स्वतः संघ मालक अभिनेश पेंडारे यांच्या हातामध्ये बॉल आपली टीमची धुरा सांभाळत असताना 10 बॉलमध्ये 21 रनाची गरज असताना स्वतः संघ मालक राईट टाइम ओव्हर द विकेट अभिषेक मालाखाली धनेसाठी धनेश चव्हाण पुन्हा एकदा सज्ज आणि हो काय शॉट आहे बाबाचं नाव काय प्रितेश. तिथे प्रितेश असा चांगला क्षेत्ररक्षक आहे पण त्याला बॉलवरून समजलं नाही. पण त्याने बॉलच्या डोक्याच्या वरून बॉल षटकार लांब लचक षटकार फ्लॅट षटकार मारला धनेश चव्हाण आणि स्वतः संघ मालक. तुम्ही हा बघू शकता दशरथ की कारण ह्या तुम्हाला शॉटचं काय महत्व समजलं? कारण हा जो शॉट मारलाय तो धोनी शॉट मारलाय तुम्हाला काय वाटतं? कारण फ्लॅट शॉट गेलेला आहे. तुम्ही बघत असाल IPL त्या शॉटमध्ये धोनीने मारला फ्लॅट. नक्कीच मी धोनीचा नाही म्हणू शकतो पण हा हार्दिक पांड्या शॉट आपण म्हणू शकतो. तसं त्याने फ्लॅट शॉट आणि हा चांगला असा शॉट सिलेक्शन धनेशकडे खूप असं शॉट सिलेक्शन आहेत. कारण त्याने त्या जोरावर या पहिल्या राऊंडमध्ये देखील आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पण थोडीशी गचाल क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा ही त्यांच्याकडे ही अपेक्षा नव्हती. जर संघ आपला विजय करायचा असेल तर असं क्षेत्ररक्षण त्यांना कमीत करावं लागेल. चांगली दोन्ही मॅच दोन्ही 100% देण्याचा प्रयत्न करत आहेत. तो आपापला संघ विजय करण्याचा प्रयत्नामध्ये आहेत. राईट टाइम ओव्हर द विकेट मला करते अभिषेक धनेश चव्हाण आहे. धनेश चव्हाण एकदा तयार आणि चांगला हो धनेश चव्हाण यांचा काही बॉल आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही. त्यांना बॉल काही समजला नाही आणि जगदीश चव्हाण यांचा देखील थोडासा बंबल होताना आपल्याला दिसत आहेत. 7 बॉल 13 रनाची आवश्यकता विजयी संघासाठी. 7 बॉल 13. बघू आपला संघा मालक धनेश चव्हाण आपल्या टीमसाठी विजय आणि हा जागावर उचलू मारलेला लांब तिथेच षटकार. प्रितेश यांना काही बॉल समजला नाही पण चांगल्या प्रकारे त्यांनी शॉट सिलेक्शन केला होता आणि हा शॉट धनेश चव्हाण हा फक्त शॉट नाही मारला हा विजयाच्या दिशेने गेलेला हा शॉट मारलेला आहे. चांगला षटकार मारलेला आहे. धनेशच्या बॅटमधून हा निघालेला षटकार. 6 बॉल 7 रनाची आवश्यकता. पाहिला राईट वर मारा करतील धनेश चव्हाण यांना. अभिषेक पेंडारे बघूया हा सुद्धा हलकासा क्लिक केला लेगच्या दिशेने आणि डिक्लेअरच्या स्वरूपात जात असताना हा 2 रन धावून घेतलेले आहेत. धनेश चव्हाण यांनी चांगली रनिंग करत असताना हे 2 रन कंप्लीट केलेले आहे. 2 रनावर समाधान मानावं लागेल. 5 बॉल 5 रनाची आवश्यकता. मोरिया 11 आता कोणती रणनीती यूज करत असतील आता त्यांनाच माहित. तुम्ही काय बोलू शकता? नियान 11 वर्सेस त्रिशा
दोन्ही कर्णधारांनी निर्णय कलवा. निहान 11 निर्णय कलवा. राईट एम ओव्हर द विकेट मला करतील स्वतः कर्णधार राज एक अष्टपैलू खेळाडू आहेत. बघूया आपल्या टीमसाठी 5 रन वाचवण्याचा प्रयत्न करते करा. पहिलाच बॉल डॉट बॉल झालेला आहे आणि ते धावसंख्या रणधावाची संख्या संधी झालेली आहे आणि ते एक विकेट. 4 बॉल 5 रनाची आवश्यकता विजय असताना आजची जागा सांभाळण्यासाठी योगेश कदम एक चांगला खेळाडू आहे. ते पण सिंगल डबल रनसाठी आपले पहिले आपण त्यांना मानला जातो. बघूया 4 बॉल 5 रन. राईट ओव्हर द विकेट मला करतील धनेश चांगली बॅटिंग करत. आपण मोठे अर्धा स्कोर 21 स्कोर धनेशच मारला असेल. चांगली बघा चांगला बॉल नाही बाहेरच्या प्लेयरने काही बोलू नका प्लीज. पंच आपले आहेत पंचाचा निर्णय येईल. बाहेरच्या प्लेयरने काही कोणी बोलू नका. हां शॉर्ट बॉलच्या 3 बॉल 5 रनाची आवश्यकता. राईट वर मारा करतील धनेश यांना. बघूया आणि हा उंच असा शॉट मारलेला जेल बाद होऊ शकतो का. आणि हा षटकार नाही, हा विजयी षटकार आहे. धनेशच्या बॅट मधून निघालेला रामदेव पतंजली बाबा शॉट. आणि हा शिवशंभो संघ विन झालेला आहे. आणि आता पुढील होणारा सामना नियान 11 वर्सेस त्रिशा. निया फायटर्स याने क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. आता गेला आता स्वतः संघ मालकाने आज मोर्या 11 पराभूत झालेला आहे. थोडीशी कुठे ना कुठेतरी भूलचूक झालेली आहे. फलंदाजीमध्ये कुठे ना कुठेतरी भरकटले होते म्हणून आज पराभूत झाले. तर तुम्ही काय बोलू शकता दशरथ. नाही चांगलं बघा चांगली दोन्ही संघाची चांगली लढत झालेली होती. चांगली दोन्ही संघाची चांगली लढत झाली होती. त्यांनी दोन्ही संघाने चांगले एफर्ट दिले. पण बघा हा शुभम हा क्रिकेट आहे, सागी खेळ आहे, त्यामध्ये हार जीत होत असते.